नमस्कार मित्रांनो. आज आपण बाबांशी चर्चा करणार आहोत त्यांच्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल आणि जे ट्रिप प्लॅन केली, ट्रिपमध्ये काय अडचणी आल्या, काही काही अनुभव आले, त्या सगळ्याबद्दल आपण बाबांशी चर्चा करणार आहोत. तर तुम्ही ऐकत राहाल. आम्ही 13 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025 अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीला भेट दिली. बाबांमुळे ही पूर्ण ट्रिप आमची प्लॅन म्हणजे आम्हाला त्यांच्याबरोबर जायला भेटलं. हाच आमचा खूप मोठा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तेच चर्चा करूया आपण बाबांशी. बाबा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला पहिला क्वेश्चन तर सगळ्यांचा तोच असेल की तुमचा विमान प्रवास कसा झाला, विमानात काय काय अडचणी आल्या किंवा तुम्हाला काय त्रास झाला याबद्दल आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर आपण 13 फेब्रुवारीला तर पहाटेच निघालो होतो. पहाटे जवळपास 4:30 वाजताची फ्लाईट होती. आम्ही 3 वाजता तिथून निघालो आणि पुणे एअरपोर्टवरती पोहोचलो. तेव्हा बाबा तुम्हाला हे समजलं असेल की काय काय करावे लागतं तिथे गेल्यावरती. तर तोच अनुभव सांगा की स्टार्टिंग पासून काय केलं आपण तिथे, किंवा तुम्हाला कसं वाटलं तर पुणे एअरपोर्ट पाहून. काय नाही, म्हणजे विमान प्रवास करणं हा म्हणजे माझं म्हणजे इच्छा होती आणि ती इच्छा या ठिकाणी त्या दिवशी पूर्ण झाली. पुणे एअरपोर्टवर गेल्यानंतर ते भव्य एअरपोर्ट बघून मला तर खूप आश्चर्य वाटलं आणि पहिलाच प्रसंग असल्यामुळं खूप म्हणजे आनंदही मिळाला आणि मला विषय अशा प्रकारचं त्या ठिकाणी इतर जे अनुभव आहेत किंवा तिथं कशा पद्धतीने काय करायचं, कुठं तपासणी करायची, चेकिंग वगैरे होते ते सगळं आम्हाला काही माहिती नव्हतं. पण आता तुमच्यामुळं आम्हाला ती व्यवस्थित अशा प्रकारची ती माहिती मिळालेली आणि सहजासहजी ती प्रॅक्टिकल मध्ये आलेली माझ्या त्या ठिकाणी. मग पहिल्यांदाच प्रॉब्लेम असा झाला की आमचे सर्वांचे तिकीट वेगवेगळ्या ठिकाणी होते पहिल्याच फ्लाईट मध्ये. तर बाबांना ह्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आला की पहिल्यांदा एकटेच बसलेले आणि त्यांनी सीट बेल्ट वगैरे व्यवस्थित लावला. त्यांना सगळं म्हणजे समजले की एकदा सांगावं लागलं की सीट आपली सीट कशी चेक करायची, कुठे बसायचं. ते डायरेक्ट जाऊन बसले तिथे. मग विमान जेव्हा वरती जात होतं त्यावेळेला काय वाटलं का तुम्हाला की त्यावेळेस ज्यावेळेस मला जी सीट मिळाली होती ती डी सीट 7 नंबरचं काहीतरी नंबर, त्याच्यावर मी बसल्यानंतर ते बेल्ट लावायला सांगितलं. बेल्ट लावला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता म्हणजे ते विमानाचे ते सूचना दिल्यानंतर आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष उड्डाण झालं एवढं काही विशेष असं वाटलं नाही, पण थोडंसं किंचित अशा प्रकारचे ते आवाज येते झालं आणि नंतर विमान सुरू झाल्यानंतर अगदी नेहमीच्या याच्याप्रमाणे तसं काही एवढं विशेष असं अनुभव म्हणजे विमानाचा प्रवास फक्त आपण एकदम थांबल्यासारखं वाटलं आणि अगदी व्यवस्थित वाटलं, मजा वाटली. 2 तासात आपण दिल्ली एअरपोर्ट मध्ये पोहोचलो. मग दिल्ली एअरपोर्ट पण तुम्हाला दिल्ली एअरपोर्ट बघूनही खूप आनंद झाला. तिथं एवढं मोठं एअरपोर्ट तिथं बघायला आयुष्यामध्ये हा पहिलाच प्रसंग होता आणि जेवढं मोठं एअरपोर्ट बघायचं, इकडे तिकडे बघायचं, खूप मनाला खूप आनंद झाला, समाधान वाटलं. साफसफाई वगैरे, सफाई, स्वच्छता हे सगळ्या गोष्टी बघून खूप चांगलं वाटलं त्या ठिकाणी. मग तिथून आपण लॉन्च ऍक्सेस मध्ये गेलो. आम्ही सकाळी 8 वाजता आसपास पोहोचलो असेल. तर आम्हाला नाश्ता करायला एका ठिकाणी गेलेलो. तर बाबांना त्यांना आतमध्ये गेल्यावरती म्हणजे त्यांनी थोडंफारच खाल्लं, पण त्यांना तो अनुभव पण चांगला वाटला. तिथे तो पण जाणून घेऊया की लॉन्च मध्ये गेल्यानंतर तिथलं जे काही व्यवस्था होती ती बघायला ती मिळाली. नवीनच होतं ते आणि तिथले जे काही खाद्यपदार्थ होते ते आता आपल्याला नेहमीच्या प्रमाणे नव्हते, पण चांगले वाटले ते घेऊन ते. ओके. हा, मग तिथून आमचा जवळपास 15 तासांचा लेवर होता त्या ठिकाणी. सॉरी, 5 तासांचा लेवर होता. त्याच्यानंतर आम्हाला दिल्ली टू अयोध्या फ्लाईट होती.
मग दिल्लीवरून आपण अयोध्येला सेम तुम्हाला एक अर्धा ते पाऊण तासातच आपण पोहोचलो असेल. पाऊण तासामध्ये झालो आपण. म्हणजे तो प्रवास म्हणजे दिल्ली बसल्यानंतर लगेच बुवा अयोध्येला कधी पोहोचलो काय ते कळलं सुद्धा नाही, इतके झटपट तो प्रवास झाला तो. आणि तिथे गेल्यानंतर ते अयोध्येचं विमानतळ आता नवीनच सुरू झाल्यामुळे तो एवढं काय मोठं विमानतळ वाटलं नाही दिल्लीप्रमाणे, पण चांगलं वाटलं त्या ठिकाणी. तिथे पण साफसफाई चांगली आहे किंवा सगळं व्यवस्थित स्वच्छता आहे, ती सगळं स्वच्छ चांगल्या प्रकारचं होतं. राम मंदिराची थीम त्यांनी ते राम मंदिराचे ते जे काही आहे ते बांधकामामध्ये सुद्धा जे राम मंदिराचं आहे त्याचं बरेचसे तिथे गेल्यानंतर आपण अयोध्येमध्ये आलो की बरोबर कळू शकतं तिथं गेल्यानंतर. आणि मग तिथून आपण कॅब करून आपल्या हॉटेलवरती गेलो. हॉटेल कसं वाटलं ते पहिलं हॉटेलचे आपलं स्टे होमस्टे होता. हॉटेल चांगलं होतं. नवीन प्रकारचे आता नवीन इमारती ते झालेले आहेत, बांधकाम चालू झालेले, व्यवस्थित होतं, तसं काही एवढं हे नाही. पण ऍक्च्युली प्रत्येक ठिकाणावरून बॅरिगेड्स लावलेले, तर पूर्ण आपलं जे हॉटेल आहे तिथपर्यंत आम्हाला गाडी घेऊन नाही गेलेलो, पण तिथून जवळपास पायी चालावं लागलेले. मग तिथून आम्ही पायी चालत येऊन हॉटेलचे मालक पण घ्यायला आलेले, तर तिथून आम्ही बाईक वरती त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो. तर मग संध्याकाळी थोडासा आराम करून आपण संध्याकाळी थोडासा आराम केल्यानंतर मग शरयू नदीच्या आरतीसाठी आम्ही शरयू घाटावर गेलतो. तिथं पण चालण्याचा कारण गर्दीच एवढी की त्या ठिकाणच्या गर्दीमधून आणि चालत कारण गाड्या जात नव्हत्या आणि कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती, पायी जावं लागायचं. जवळपास आणि 3-4 किलोमीटर आम्ही पायी गेलो. आणि तिथे गेल्यानंतर तिथं मग त्या घाटावरती 6:30च्या दरम्यान तिथं ती आरती झाली. त्या आरतीला आम्ही थांबलो. आरती पाहून खूप म्हणजे तिथं जे संपूर्ण एरिया त्या ठिकाणचं जे काही वातावरण होतं आणि आरतीचं जे काही एकंदरीत स्थिती होती खूप भक्तिमय वातावरण, खूप मजा वाटली, म्हणजे आनंद वाटला त्या ठिकाणी ते बघून. आणि तो आम्ही आनंद लुटला त्या ठिकाणी काही वेळापर्यंत. आणि नदीचा आता जो परिसर केलाय त्यांनी, त्या परिसरामध्ये आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे, बांधकाम चालू आहे घाटाचं याचं, पण एकंदरीत खूप चांगलं वाटलं आम्हाला, मजा वाटली. मग तिथून आम्ही जवळपास 6:30 वाजता आरती 7 वाजेपर्यंत आरती संपली. आणि नंतर मग चालत आपण 9:30-10 परत मूळच्या ठिकाणी आम्ही जिथून निघालो पायी तिथपर्यंत आलो. तिथून नंतर परत मग इलेक्ट्रिक सायकल रिक्षाने आम्ही मग आपल्या हॉटेलवरती आलो. तिथं येता आपण जेवण जेवल्यानंतर आम्ही ते पारिजातच हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवण व्यवस्थित झालं तिथं, व्यवस्थित सगळं. आणि नंतर मग पायी आमच्या ते मूळ खोलीवरती आलो तिथं त्या दिवशी. मग आता आमचा दुसऱ्या दिवशीचा प्रवास होता अयोध्येच्या राम मंदिरामध्ये जायचा. तर सकाळी सकाळी आपण तयार होऊन आम्ही लवकर सकाळी तयार झालो आणि अयोध्येच्या राम मंदिरासाठी जाण्यासाठी निघालो. मुख्य रोडवरती रामपथावरती आम्ही तिथं आलो. आल्यानंतर तिथं गर्दी बघितली. सुरुवातीला होते आता 500 मीटरवर 500 मीटरवरती आहे. आणि मग तुम्ही रेल्वे स्टेशनवर आम्ही तुम्हाला सोडतो, ते जवळ आहे. तिथे गेल्यानंतर तिथं जवळ होतं, परंतु तो ट्रॅक असा होता की चालण्याचं प्रमाण आणि 1-2-3 किलोमीटर पर्यंत चाललो असं, पण ते कुठे संपत आहे आणि कुठे युटर्न आम्हाला घ्यायचा. जवळपास 6-7 किलोमीटर पुढे जायचं, पुन्हा परत पाठीमागे यायचं. आणि एवढी गर्दी बघितल्यानंतर आमची जी काही कॅपॅसिटी चालण्याची ती काही एवढी खास नव्हती. व्हीलचेअरला भरचे पैसे सुद्धा शेवटपर्यंत नव्हते जाऊन देत. आणि ते व्हीलचेअरला सुद्धा शेवटपर्यंत जाता येत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही बाहेर ठरवलं की बा आपण त्यांच्या शहराच्या मध्ये आलेलो प्रेमाइसेस मध्ये, तर तिथंच आपण दर्शन घेऊन आपलं परत रिटर्न आपण प्रवास करू. आणि तिथून परत आम्ही आलो. मग अशा पद्धतीचं त्या दिवशी अयोध्येचं आम्हाला मुखदर्शन किंवा फक्त ते गेटचं दर्शन झालं आम्हाला.
अयोध्येमध्ये कोणत्या पण गल्लीमध्ये जाऊ किंवा कोणत्या पण रस्त्याला जाऊ, चारी बाजूने रस्ते आहेत, खूप गर्दी, खूप कुठेही त्या ठिकाणी कुठे माणसं आम्हाला बघायला मिळाली. खूप खूप. आणि पण लोक सगळे एक लोक म्हणजे आता श्रद्धेने आलेले लोक त्यांच्या ज्या चेहऱ्यावरती आनंद आहे ते सगळं बघायला मिळालं आम्हाला. भक्तिमय फक्त भाव तिथं. भक्तिमय वातावरणामध्ये फक्त आम्हाला तिथं कसं आहे की प्रत्यक्षात मंदिरामध्ये जायला कारण खूप वेळ लागला असता आणि तेवढी कॅपॅसिटी आमची नव्हती, त्याच्यामुळे आम्ही काही तिकडे गेलो नाही. मग त्याचा काही तुम्हाला रिग्रेट आहे का, किंवा असं दर्शन नाही भेटलं असं काय? त्याच्या दर्शनाचं माझं स्वतःचं मत असं आहे की बा आपण जरी समजा त्या प्रत्यक्षात त्या मंदिरामध्ये जरी गेलो नाही पण आपण त्यांच्या एरियामध्ये आलो, लोकांमध्ये आपण भगवंत भेटला, प्रभू रामचंद्राचं दर्शन त्यांच्यामध्ये झालं आणि हाच आपल्या त्या ठिकाणी आनंद. आणि हा सगळा जनसमुदाय भारतामधून निरनिराळ्या राज्यामधून आलेले जे लोक, त्यांचे चेहरे, त्यांचे एकंदरीत उत्साह, याच्यामध्येच आम्ही प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातच आम्हाला समाधान आहे. प्रत्यक्ष जरी दर्शन झालं नाही तर या लोकांमध्येच आम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं तिथं. ओके. हे महत्वाचं आहे सगळ्यांसाठी की आपण कशात अनुभव, म्हणजे आपल्याला कशात आनंद व्यक्त करायला हवाय. असं नाहीये की तिथं गेलं म्हणूनच आपल्याला आनंद भेटेल, पण आपण ज्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आहे तिथून जर आपण, म्हणजे बाबांची जी विचार करण्याची जी वृत्ती आहे ती खूप चांगली, म्हणजे आवड, अशा गोष्टींमध्ये आपण विचार करायला पाहिजे. जिथे आपण आहोत त्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. मग दुसऱ्या दिवशी आपण पहाटेच जवळपास 3 वाजता 2:30 वाजताच आम्ही उठलो. हो. आणि प्रयागराजला जायचं होतं आणि ते प्रयागराजला तिची काही त्याची गाडी ठरवली होती. त्या गाडीमध्ये ते गाडीवाल्याने सांगितलं की लवकर या, कारण पुढे खूप ट्रॅफिक लागणार आहे, त्याच्यामुळे लवकर जाऊया. आणि त्याप्रमाणे आम्ही मग ती गाडी आली, त्या गाडीमध्ये बसलो आणि प्रयागराजला आगमन, म्हणजे प्रयागराजला निघालो. आम्ही 3 वाजता तिथून निघालो असेल तर तिथे प्रयागराजच्या पार्किंग पर्यंत पोहोचायला जवळपास 7 वाजले असतील. हा, 7-8 पर्यंत झाले असतील. आणि ती पार्किंग खूप लांब पर्यंत जातं, ते पार्किंग इतकं लांब होतं आणि पार्किंगची जवळपास 20 किलोमीटरच्या आसपास लांब पार्किंग केल्यात खूप. आणि तिथून पायी जायचं म्हटल्यानंतर मग आमची जरा झालं की मग नंतर मग ते बाईकवर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तिथे पोहोचवतो. बाईक सेवा आहे. आणि बाईक सेवाने आम्ही मग 3 बाईक केल्या आणि त्याच्यावर आम्ही बरोबर प्रयागराजला तिथं साधारणपणे 2-3 किलोमीटर 2-4 किलोमीटर अंतर असेल त्या ठिकाणी त्याने आम्हाला सोडलं की इथून तुम्हाला जवळ आहे, इथून जाता येईल. परंतु तिथे गेल्यानंतर गर्दी एवढी भेटली आम्ही की 1 किलोमीटर पर्यंत आम्ही चाललो असतो आणि पुढे नंतर इतकी गर्दी आली आणि परत ती जरी होत असली 3 किलोमीटर आहे तर ती 4-5 किलोमीटर चालावं लागत होतं. आणि तिथे 3 किलोमीटर सरळ होता. आणि गर्दीमध्ये आमची कॅपॅसिटी काही चालण्याची नव्हती. आम्ही भेटलं आणि जर जास्त पुढे जाऊन अडकलं असतं तर परत पाठीमागे येता आला नसतं. म्हणून आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण आता प्रयागराजचं जे काही स्नान आहे ते आपलं इथूनच आपण दर्शन घेऊया. या समुदायामध्ये त्यांचं प्रयागराजचं आपल्या त्या ठिकाणी दर्शन आहे असं समजून सकारात्मक विचार करून आम्ही पुन्हा पाठीमागं फिरलो. आणि नंतर मग बाबा त्या वेळेला आपण जेव्हा माघारी फिरलो तेव्हा तुम्हाला हे माहित नव्हतं की आपण दुसरा पण घाटावर जाऊ शकतो. हा, तर ते नव्हतं. परंतु नंतर परत बाईकवर आम्ही लोकांनी बरोबर किंवा आमच्या ठिकाणी घाट आहे तिथं गंगेचं तिथं म्हणजे पात्र गंगा आहे तिथं आणि त्या घाटावर तुम्ही जरी संगमावर तुमचं स्नान झालं नसलं तरी दुसऱ्या घाटावर गंगेचं स्नान तुम्हाला पहिलं स्नान मिळेल असं सांगितलं आणि आम्हाला तिथं त्यांनी ते नेऊन सोडलं त्या गाडीवाल्याने. तिथे गेल्यानंतर पूल वगैरे तुम्ही आणि जो 25 नंबरचा जो आमचा जो घाट होता त्या घाटावर आम्ही तिथे गेल्यानंतर तिथेही तशाच पद्धतीची व्यवस्था होती, स्नानाची सगळी व्यवस्था होती आणि त्या ठिकाणी आम्ही अगदी व्यवस्थित अशा प्रकारचं स्नान त्या ठिकाणी केलं. समाधान वाटलं त्या ठिकाणी. हा, त्या ठिकाणी जास्त गर्दी नव्हती आणि ते जे गंगेचं पाणी आहे खूप थंड वाटत होतं सुरुवातीला. आतमध्ये शिरल्यानंतर एकदम थंड वाटलं, पण नंतर ज्यावेळेस आम्ही
पाणी त्या अंगावर घेतलं तर मग एवढं काही विशेष वाटलं नाही आणि चांगल्या पद्धतीने आमचं स्नान झालं आणि सामुदायिक दोघांना पती पत्नीने तिथं स्नान केलं, अतिशय आनंद झाला. हा, मग तिथून आपण पूजा वगैरे नदीची पूजा नदीची पूजा हे ते केलं आणि मग तिथून पुढे मग ते परतीचा प्रवास. परतीचा प्रवास आमचा सुरू झाला, कारण आम्हाला वाराणसीला पुन्हा त्या क्षणी यायचं होतं, पण पार्किंगची जी काही गाडी होती ती खूप लांब होती. मग त्यानं संपर्क करून त्याला बोलावलं आणि मग त्याला त्याच्या पुष्कळ अडचणी आल्या की त्याला ती पोलीस येऊ देत नव्हती. मग महामाधवराव यांनी हा, त्यांना फोन करून त्याने सांगितलं की बा ते नंबर दिला, जे घाटाचा फोटो पाठवला आणि बा त्या पोलिसला तुम्ही सांगा की बा आमचे लोक तिथं आहेत या घाटावर, त्यांना घ्यायला मला जावंच लागेल. त्यामुळे मग तो माणूस आला त्या ठिकाणी, आमची चांगली सोय झाली आणि मग तिथून पुढचा आमचा वाराणसीचा प्रवास सुरू झाला. जवळपास आपण 12 वाजता, सॉरी 2 वाजता आपण निघालो हा. तिथून 2च्या दरम्यान निघालो तिथे. दरम्यान निघालो असेल. रस्ता आम्हाला 3 तासाचाच दाखवत होता. जवळपास 2 नंतर 6 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू शकत होतो आसपास. पण आपल्याला ट्रॅफिकमुळे जवळपास आधी वाराणसीमध्ये गेलो, परंतु एका ठिकाणी ट्रॅफिक मध्ये एवढं जाम झालं किंवा आम्हाला ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये उतरायचं होतं 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा रस्ता होता, तर ते 10 मिनिटासाठी आम्हाला 2 तास त्या ट्रॅफिक मध्ये त्या ठिकाणी अडकावं लागलं. आणि त्या काळामध्ये मात्र म्हणजे बरेचसे मला स्वतःला समस्या आल्या, कारण गाडी इतके ट्रॅफिक जाम होतं की ते ओव्हरब्रिजवरती म्हणजे ब्रिजवरती आमची गाडी होती आणि तिथून कुणीकडे पाठीमागा जाता येत नव्हतं, पुढे जाता येत नव्हतं. मग तिथून आणि हॉटेलवर नैसर्गिक समस्या आल्या, त्याच्यातून आम्ही पडलो फार कसं तरी त्या ठिकाणी. आणि मग नंतर त्यात तुझा विशेष म्हणजे योगा असा की आमची गाडी जी म्हणजे त्या ट्रॅफिक जाम होती तेव्हा ती एक रिक्षा होती, त्याला सहज विचारलं मोकळी रिक्षा की तुम्ही आमच्या ठिकाणी आम्हाला नेताल का. मग आम्ही त्या पुलावरतीच आमचं शिफ्ट केलं त्या गाडीमध्ये, आमचं सामान तिकडे नेलं आणि त्या माणसाला तिथं मग, कारण त्याला परत ठिकाणी मोठी गाडी होती गाडी आतमध्ये अलाव नाही करत तिकडे, त्याच्यामुळे मग आम्ही त्या रिक्षामध्ये बसून मग त्याच्या ट्रॅफिक जामचं म्हणजे गेलं पुढे. नंतर बरोबर मग त्यांनी ते पण आम्हाला अगदी जवळ आपण 1 किलोमीटर हॉटेलच्या जवळ नेऊन सोडलं त्यांनी त्या ठिकाणी. आणि तिथे मग ते त्रिदेव नावाचं जे काही हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये मग आम्ही तोपर्यंत जिथं ते मला का बोलवलं होतं त्यांना ते आले, त्यांनी आमची मोठी बॅग त्यांच्याकडे नेली आणि आम्ही नंतर मग तिथं जेवण केलं आणि 9, 9:30 वाजता परत मग आम्ही रामशेर हॉटेल. आता जे वाराणसीमध्ये रस्ते म्हणजे अतिशय भारी चिंचोळे रस्ते आणि वाराणसी की गली सगळ्यांना फेमस सगळं फेमस आहे. त्याच्यामुळे त्या गल्लीमधून आम्ही बरोबर गेलो मग ते. आणि त्या हॉटेल तिला चांगली व्यवस्थित अगदी सोय चांगली होती, खोल्या चांगल्या होत्या, स्वच्छता होती, सगळी व्यवस्था होती. किचन रूम त्या ठिकाणी होतं, तुम्हाला जर करायचं असलं तर करून खाऊ शकत होतो आम्ही. अशा पद्धतीने आम्ही तिथं आणि त्याच्यामध्ये रात्री पोहोचलो 9:30, 10च्या दरम्यान पोहोचलो तिथं. आणि नंतर मग शांती घेतली त्या दिवशी तर वाराणसी बरोबर. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्हाला, कारण आमचं हॉटेल घाटाच्या शेजारीच होतं, घाटच आम्हाला दिसत होता खिडकीतून सुद्धा, एवढ्या जवळ. त्या ब्रह्मघाट म्हणून त्या ब्रह्मघाटावर सांगितलेलं होतं. आणि तिथून मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी वाराणसी मध्ये मग सकाळी आम्ही गव्हर्नमेंटची हे होती 8:30 म्हणून बोट अलकनंदा बोटीवर जायचं केलेलं, पण तिथे जायला दाखवत होतं 2 तास अंतर. मग आम्ही जाणार कसे लांब, कारण 2 तास आमच्याकडे एवढा टाइम पण नव्हता तिथपर्यंत पोहोचायला. आणि ती मला वाटतं ती 9ला का काय ती अलकनंदा बोट निघालं, त्याच्या आत आम्हाला तिथे जायचं 8:30ला त्यांची रिपोर्टिंग करायचं होतं. मग यांनी मग एक स्वतंत्र एक प्रायव्हेट होडी घेतली आणि त्या होडीमध्ये आता आमची 4च सीट होती. पूर्ण होडीचे पैसे त्यांना द्यावे लागले, कारण त्यांचे पण 25-30 लोक. कसा वाटला तो अनुभव खूप चांगला. सगळे जाताना परत या सगळे घाट बघायला मिळाले. आणि मग तिथं आम्ही 8 वाजता पोहोचलो त्या मूळ ठिकाणचे जे अलकनंदा
बोट निघणार होती गव्हर्नमेंटची ती. तर तिथे पोहोचल्यानंतर मग आणि 8:30ला बरोबर चेकिंग होऊन आम्ही त्या बोटीमध्ये बसलो. ती बोट कसे ते बोट एकदम चांगल्यापैकी आहे ती बोट. नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी अशी सेवा करत आणि तिथं खालच्या बाजूला तिथं म्हणजे ते सीट बीट गेले होते. नंतर तुम्हाला वरच्या याच्यात जायचं असेल तर तिथं तुम्ही जाऊ शकतात, बघू शकतात. आणि तो जो अनुभव आहे तो बोटीमधला की खूप म्हणजे आम्ही कधी अनुभवच नाही की म्हणजे तिचं वर्णन करता येणार नाही इतका त्या बोटीमध्ये असे व्हिडिओ काढता आले, सगळं बघता आलं. सगळ्या विशेष म्हणजे त्या त्या ठिकाणच्या घाटाचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचा जो इतिहास काय आहे ते सांगत होते. आणि त्याचा आपल्याला माहिती तिथे मिळत होती, गायडन्स मिळत होतं. म्हणजे कर्णिका घाट, म्हणजे राजा हरिश्चंद्रचा घाट किंवा इतर जे काही म्हणजे आईलादेवीचा घाट, भोसले घाट, ते असे अनेक घाट त्या ठिकाणी जवळजवळ 80-85 घाट आहेत. त्या संपूर्ण असं प्रवास त्या बोटीमध्ये आमचा झाला. आणि शेवटी नरेंद्र मोदींची जे काही नमो गंगा घाट तयार केलेला तिथं तो घाटावर बघितला. म्हणजे त्याचंही दर्शन झालं आणि त्याच्यामध्ये खूप आनंद मिळाला तिथं आम्हाला. आणि मग परत 1-1.5 तासाचा जो प्रवास होता त्याचा अलकनंदा बोटीचा. आणि ते परत बोटीच्या ठिकाणी आल्यानंतर मग आम्ही पुन्हा मग घाटाघाटानेच इकडं आमच्या बोटच्या ठिकाणी निघालो यायला. त्याच्यासाठी मग तिथं गर्दी भरपूर त्या घाटामध्ये. आणि विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर आम्ही तिथे रांग इतकी लांब होती, जवळजवळ 7 ते 8 घंटे 8-10 घंटे त्या ठिकाणी रांगेतून जायचं, तेव्हा कुठेतरी दर्शन होईल. म्हणजे इथे या ठिकाणी सुद्धा आम्हाला वाराणसीला विश्वेश्वराचं दर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन काय आम्ही घेऊ शकलो नाही, कारण आमची परिस्थितीच अशा प्रकारची नव्हती. मग आम्ही आपलं तिथूनच त्या भगवंताचं दर्शन त्या याच्यातून घेतलं आणि त्याचं समाधान. कारण आपण त्या एरियामध्ये आलो हेच आपल्यासाठी महत्वाचं होतं आणि ते आम्ही केलं. म्हणजे त्या ठिकाणी जनसमुदायाच्या मार्फत भगवंताचं दर्शन आम्ही घेतलं तिथं. मग दुपारी आपण आणि दुपारी मग घरी गेल्यानंतर म्हणजे आमच्या खोलीवर गेल्यानंतर मग किचन मध्ये स्वयंपाक वगैरे केला. आम्ही जेवण केलं, पिठलं भाकरी केली. ते कसं खूप आपल्या घरच्या सारखं, कारण ती बाहेरचं खाऊन थोडंसं हे झालं होतं तेव्हा आपलं आपल्या घरच्या सारखं म्हणून ते केलं. आणि ते मजा वाटते ते म्हणजे पिठलं भाकरी समाधान वाटलं तिथं जेवण केल्यानंतर. मग आराम करून नंतर मग पुन्हा विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जायचं ठरलं तर तिथं ते 3D काय याचं बघायला मिळतं. कारण आता प्रत्यक्षात कॅमेरा आमचं काही भगवंताचं दर्शन झालं नव्हतं किंवा तिथं त्या जवळ असं हे काय गेलं नाही, म्हणून तिथं मग आम्ही त्या परिसरामध्ये गेलो. आणि तिथं ते त्याचं जे काही चार्ज असेल ते भरून आम्ही ते 3Dचं दर्शनाची प्रत्यक्षात त्या आरती, त्याच्यानंतर ते प्रत्यक्षात आपण जसं काय जवळ एकदम त्या पिंडीजवळच आहोत अशा पद्धतीचं त्याच्यातून आम्हाला ते दर्शन झालं. आणि तेच समाधानाने आपलं घेतलं की आता निदान प्रत्यक्षात तिथं नाही तरी पण आपण त्या 3D मधून जवळ एकदम निर्णय प्रगतीची आरती, सकाळची आरती, दुपारची आरती, सायंकाळची आरती, शयन आरती, हे सगळे त्या ठिकाणी आम्ही अनुभवलं त्याच्यातून. आणि मग तिथून मग तुम्ही तर 2 देवस्थान केले त्या ठिकाणी. महाकालेश्वराचं बी आम्ही अशाच पद्धतीने दर्शन घेतलं त्या 3Dच्या मार्फत. आणि विश्वेश्वराचं बी तिथं म्हणजे काशी विश्वेश्वराचं दर्शन तिथं त्या ठिकाणी त्या पद्धतीने घेतलं. म्हणजे 2 तीर्थस्थळं आमची झाली त्या ठिकाणी की वाराणसीचं विश्वेश्वराचं आणि महाकालेश्वर उज्जैनचं तिथं बी दर्शन झालं, तिथं घेतलं केलं. मग त्या कॉरिडॉर मध्येच कॅन्टीन पण अवेलेबल आहे, त्या ठिकाणी आपण नाश्ता वगैरे केला. फ्रेंच फ्राईज कशा वाटल्या? म्हणजे ते पण म्हणजे आता ते मला म्हणजे जास्त हे करायचं नव्हतं, म्हणजे हलकं फुलकं पाहिजे होतं म्हणून मी सांगितलं मी घेऊ शकतो. तिथे एक केरळचे एक मनुष्य म्हणजे भेटला होता, तो शेअर्स करत होता की बघ कसं काय झालं काय ते. त्याचा एक अनुभव आम्हाला मिळाला.
आणि मग ते मंदिराचा जो जीर्णोद्धार केलाय तुम्ही, पूर्वी मंदिर जे पाहिलं आणि आत्ताच मंदिर, पूर्वीचं मंदिर आम्ही त्याच्या अगोदर दोनदा येऊन गेलो होतो वाराणसी मध्ये मी. तर ते वाराणसीच्या मंदिरापर्यंत इतके बोळाबोळी आणि जागा नव्हती, काय नव्हती, तिथून जायचं नदीचं आणि पाणी. नंतर तिथे गेल्यानंतर मग ते मंदिरामध्ये प्रवेश करायचं, मग दर्शन घ्यायचं. आता तिथे भव्य प्रमाणामध्ये कॉरिडॉर बांधलेले, भरपूर मोठी जागा आहे, बांधकाम एकदम व्यवस्थित केलेले आहे आणि पाहिजे तसे खूप साफसफाई आणि सुविधा चांगल्या खूप केलेल्या आहेत या काळामध्ये, म्हणजे आताच्या सरकारने, हा, म्हणजे केंद्र शासनाने, राज्य शासनाने तिथल्या मंदिर पाहायला तेव्हा गर्दी नसेल. आता मंदिर बी खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे हे केलेले त्यांनी सुधारणा केल्या. हा, मग त्या ठिकाणावरून मग आम्ही, हा बाबा, त्या ठिकाणी व्ह्युअर्सने सगळ्यांचा तुमचा एक व्हिडिओ ऐकलाय की तुमचा रुमालाचं काहीतरी प्रॉब्लेम झालता, कुठेतरी पडला रुमाल आणि काही कोणी तुम्हाला दिला, त्याबद्दल थोडस सांगा, काय झालं नेमकं? ते बसलो होतो आपण, ते म्हणजे एका ठिकाणी, तर ते माझ्या खिच्यामध्ये जे रुमाल होता तो रुमाल असं पडला खाली आणि आपण आता एक माणूस त्या ठिकाणी आलं तर त्याने मला खोळवलं किंवा दिलं तुमच्या जे रुमाल पडलेले म्हणून. मग तिने तो रुमाल घेतला. म्हणजे एक प्रवासामध्ये कधी कधी काय होतं की बा आपल्याला अशी काही माणसं भेटतात किंवा देवासारखी किंवा ते बरोबर, म्हणजे त्याला काही ओळख लागत नाही किंवा आपले काहीतरी संबंध नसतो, काय नसतो, पण एक माणुसकी म्हणून, एक प्रेम म्हणून की बरोबर आपल्याला त्याचा त्या माणसाची की विशेष असं मला वाटतं. त्यांनी सांगितलं असं देऊन तेच पडला असतं, मी तसं निघून गेलो असतो. म्हणजे हे विशेष त्या ठिकाणी मला विशेष वाटलं त्या माणसाला. म्हणजे ते सगळ्याच माणसांना सगळे आपण जे गेले असेल आपण सगळे एक आहोत, म्हणजे तिथं ऐक्याची भावना निर्माण होती. म्हणजे तो कोणता केरळचा आहे का महाराष्ट्रीयन आहे की छत्तीसगडचा आहे का उत्तराखंडचा आहे असं कोणी विचार करत नाही, काय नाही. ते सगळे आपण भारतीय आहोत, आपण एक आहोत, की जे एकत्र आलेले आहोत, ही भावना तिथे बघायला मिळते आपल्याला त्या याच्यामधून. बरोबर. मग मंदिरामध्ये थोडा वेळ बसून आपण आराम करून आणि अंधार जेव्हा पडला तेव्हा तिथालची लाइटिंग वगैरे कशी वाटली, किंवा त्यांनी आता आधुनिक पद्धतीने बांधकाम केलेले ते लाइटिंग आता खूप म्हणजे पुढचा विचार करून लाइटिंगचं, बांधकामाचं अगदी नियोजनबद्ध अशा पद्धतीचं आणि आकर्षक अशा प्रकारचं लाइटिंग केलेली आहे आणि खूप म्हणजे भव्यता वाटते आणि आनंद मिळतो बघायला त्या ठिकाणी याच्यामध्ये. हा, मग तिथून आपण मणिकर्णिकाच्या घाटापासून हळू पायी इकडे निघालो, घाट पाहत बघत आणि मग असं आरामशीर आमच्या हॉटेलवरती आलो आणि पोहोचल्यानंतर साधारणपणे मग जेवणाचं काय करायचं नव्हते, मग थोडंफार म्हणजे हे करून नंतर विश्रांती घेतली, झोपलो आणि दुसऱ्या दिवशी ट्रेनने जायचं होतं. तर सकाळी मला ट्रेनने जाण्यासाठी 7:30ला ती ट्रेन होती. तर 7:30ची ट्रेन त्या दृष्टीने आम्ही निघालो, परंतु त्यांचा मेसेज आला किंवा गाडी 5 ते 6 तास लेट आहे आणि आम्हाला त्याला अयोध्येला जाणं आवश्यक होतं, कारण 3:30ची फ्लाईट होती आम्हाला. मग आता काय करायचं, तर मग तिथपर्यंत मग आता पर्याय दुसरा काय, मग ते टॅक्सीचा म्हणजे ओलाची टॅक्सी केली. ते टॅक्सीवाल्याने मग त्याने 6लाच या तुम्ही रेल्वे स्टेशनवर, कारण अयोध्येमध्ये जायला ट्रॅफिक जाम होईल आणि मग जास्त वेळ लागेल, तुम्ही लवकर या. मग आम्ही निघालो, एक रिक्षा केली आणि रिक्षावाल्याने मग बरोबर रेल्वे स्टेशनवर ते टॅक्सीवाल्याची देऊन पोहोच केलं आणि मग त्या टॅक्सीने आम्ही परत अयोध्येला निघालो. पण रस्त्यामध्ये एवढं ट्रॅफिक जाम होतं की पोलीस 3 तासाचा रस्ता त्यांनी दुसरीकडे आम्हाला पाठवून मग सिंगल रस्त्याने त्यांनी ते टॅक्सीवाल्याला जावं लागलं आणि 3 तासाचा म्हणजे अवधी लागणारा त्यामुळे 6 तास 6-6.5 तास लागले आणि मग आम्ही जवळजवळ 12च्या दरम्यान आम्ही अयोध्येच्या त्या एअरपोर्टवर जाऊन पोहोचलो. पण आमची फ्लाईट 3:30ला फ्लाईट होती. तेवढ्या वेळ आम्ही केलं, तिथं थांबलो, बघितलं आणि 3:30च्या फ्लाईटने परत बसून बरोबर काही 1 तासामध्ये
आम्ही हैदराबादला पोहोचलो. हैदराबादचं एअरपोर्ट कसं एअरपोर्ट दिल्लीप्रमाणे एकदम आलिशान एकदम मोठं एअरपोर्ट, म्हणजे अयोध्याचं त्या मानाने खूप लहान वाटायचं आम्हाला. आणि हे भलतं भाऊ अशा प्रकारचं. आणि या निमित्ताने म्हणजे मला अनेक एअरपोर्ट म्हणजे भारतामध्ये म्हणजे उत्तरेकडचं दिल्ली आणि इकडे दक्षिणेकडचं हैदराबाद हे मोठं एअरपोर्ट बघायला मिळालं. आणि तिथं त्या ठिकाणी उतरल्यानंतर मग तिथं नेहमीच्याप्रमाणे ते चेकिंग हे ते झालं. आणि मला वाटतं की 8:50ला आमचं विमान होतं. 25 मिनिटं ते लेट झालं उतर म्हणजे याचा त्याला थोडंसं उशीर लागल्यामुळं. आणि मग आम्ही 9:15ला नाश्ता करून आम्ही 9:15ला विमानामध्ये विमान उड्डाण झालं. आणि 10:30ला परत पुण्याला त्या ठिकाणी उतर 1 तासामध्ये झालं. म्हणजे आमच्या विषयी असा होतं की आमच्या म्हणजे मंडळीला प्रत्येक ठिकाणी खिडकीजवळ जागा आली. तर यावेळेस त्याला खिडकीजवळ 31 नंबरच्या याला जागा होती. मग म्हणलं आपल्या बदला करता येईल का भाऊ, खिडकीजवळ मला बसता येईल का. तर मग मी खिडकीजवळ बसलो. आणि मग खालचं दृश्य रस्त्याने तुझे इतकं लवकर गेला की आम्हाला वाटलं की आपण आता बसून झाली आलं विमानचं पुण्याचं लगेच आलं. पण खालचं ते दृश्य वरून अतिशय सुंदर अशा प्रकारचं लाईटिंग हे ते असं बघायला मिळालं. विमान जर काही स्थिर आहे जागेवरच आहे असं वाटायचं खाली खिडकीतून बघितल्यानंतर इतकं असं पद्धतीने. आणि मग आम्ही 10:30ला तिथं उतरलो पुणे एअरपोर्ट वरती. आणि मग तिथून परत मग एक ओला गाडी करून 11 11:30 म्हणजे 11 वाजता म्हणजे 11च्या दरम्यान आलो. आणि 11:30ला मग झोपलो घरी येऊन. अशा पद्धतीचा प्रवास. तुम्ही जे 5 एअरपोर्ट पाहिले, 5 नाही सॉरी 4 एअरपोर्ट, एअरपोर्ट, पुणे, दिल्ली, अयोध्या आणि हैदराबाद, तर त्याच्यातलं चांगलं एअरपोर्ट कोणतं वाटलं जास्त. हैदराबादचं जे एअरपोर्ट एकदम चांगल्या प्रकारचं होतं. आणि दिल्लीचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होतं ते खूप मोठं होतं. पण पुण्याचं पण चांगलंच आहे. फक्त हैदराबाद म्हणजे अयोध्येचं नवीन असल्यामुळे तिथं जास्त काही गर्दी म्हणजे ते 1-2च गेट आहेत. त्या इकडे म्हणजे 20, 22, 25, 35 गेट म्हणजे मोठमोठे असे आहेत. ते भव्य वाटलं ते हैदराबादचं आणि दिल्लीचं. ओके, पण मग एवढी धावपळ केली, एवढं तुम्हाला एका ठिकाणाहून 2 ठिकाणी जाण्यासाठी पण एवढं 2-4 किलोमीटर चालावं लागलं, तर तुमचे पायी वगैरे दुखले नाही का, किंवा तुम्हाला सर्दी खोकला काही. मला म्हणजे एक म्हणजे मनापासून जी गोष्टी असल्यामुळे ते मला स्वतः आनंद मिळत होता. मला कुठल्या सर्दीचा त्रास झाला नाही, पाय दुखल्याचं एवढं कधी काय वाटलं नाही. फक्त म्हणजे आता आपल्याला होऊ शकणार नाही म्हणून ते पुढचं कॅन्सल केलं होतं. कारण इतका प्रवास म्हणजे पायाने होऊ शकत नव्हता. पण तसं काही कुठल्या प्रकारचं असं काही किंवा आता आपल्याला पाय दुखतीत होऊन जायचं नाही किंवा काय असं काही झालं नाही किंवा काय त्याचे समाधान वाटलं. मला सर्दी झाली स्वतःला, पण बाबांना सर्दी झाली तिकडे काय नाही म्हणजे काही शिंका बिंका यायच्या पण ती नॉर्मल व्हायचं तसं काय नव्हतं. आणि काय राहतं, तुम्ही एवढं फिट कसे आहात का. फिट नाही, मनापासून आपण जर ठरवलं की आपण आता आपल्याला आनंद घ्यायचा, सगळं सकारात्मक विचार करायचा आणि कुठल्याही म्हणजे असं नकारात्मक असं काही विचार करायचंच नाही, तर काय होऊ शकत नाही. म्हणजे माणसं तंदुरुस्त राहू शकतात तसं काही नाही. मला काही कुठल्याच प्रकारची तकलीफ झाली नाही. म्हणजे जे नैसर्गिक जे आहेत त्याप्रमाणे थोडस कंट्रोल केलं होतं. बाबांचं जेवण मी काय म्हणजे असं टायमालाच विशेष काय जास्त मध्ये ते जरी आग्रह केला तर मग तुम्ही खा, मी माझ्या पद्धतीने माझं चालू द्या, मला काही कोणी आग्रह करू नका काय नका, जे खायचं ते मी खाईल बरोबर आणि जेवढं खायचं तेवढं खाणार अशा पद्धतीने. त्यामुळे मला कुठल्या प्रकारची तकलीफ झालेली नाही. ठीक आहे बाबा, धन्यवाद तुमचा जो अनुभव आहे तो शेअर आमच्या बरोबर केल्याबद्दल. धन्यवाद.